सांगण्यासारखं खूप आहे. पहिले तर थँक्स केडाय BNM रायगड. बिकॉज ऑफ रिझन एवढा छान रिस्पॉन्स भेटलाय. फर्स्ट डे, सेकंड डे आणि थर्ड डे. फर्स्ट डे ऑलरेडी 10+ बुकिंग होत्या आणि सेकंड डे 25+ बुकिंग होत्या. आज ऑलरेडी 65+ बुकिंग आपल्या झाल्यात. ऑलमोस्ट 100चा आकडा क्रॉस झालाय आणि मला गॅरंटी की उद्या पण आपण ऑलमोस्ट 150 पर्यंत पोहोचू. आणि खूप खुश आहे मी, कारण की जे प्रोजेक्ट मी घेऊन आलो होतो सेलिंगसाठी, तो प्रोजेक्ट माझा खूप स्विंग मध्ये सेल आउट होतोय. खांदा कॉलनीमध्ये जो रिडेव्हलपचा प्रोजेक्ट होता माझा, तो ऑलमोस्ट सोल्ड आउटचा पोझिशनला आहे. आणि जो गिरवलीचा लॉन्च केला होता, गिरवलीमध्ये ऑलरेडी माझे 75% बुकिंग कम्प्लीट झालेत आणि पुष्पक नगरला पण मला चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि भरपूर खुश आहे. 8 वाजलेत, क्राऊड अजून पण थांबत नाहीये, स्टॉलवरती बसायला जागा नाहीये आणि मी स्वतः दिवसभर कस्टमरचं अप्रिशिएशन करून थकत पण नाहीये. तर एवढे कस्टमर साईडवरती आपल्या स्टॉलला व्हिजिट करतात आहे आणि जे प्रेम भेटते मला कस्टमर कडून, त्यांच्यासाठी मी ऑलरेडी अप्रिशिएट करतो. खरं सांगायचं तर मला असं वाटतं की आज एखादं घर किंवा स्वप्नातलं घर घेणारी मुलगी म्हणून तुमच्या समोर प्रेझेंट होताना मला जास्त आवडेल, कारण हे माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. अशा पद्धतीच्या एका छत्रछायेखाली जे प्राईम या पद्धतीचं काम करत आहेत आणि मला अतिशय आनंद होतोय की जेव्हा माहिती मिळवतो तेव्हा सुद्धा आपण ही माउथ पब्लिसिटी जास्त महत्वाची असते असं मला वाटतं. त्यामुळेच मी सगळ्यांना विनंती करेन, कारण विश्वास फार महत्वाचा असतो. कारण माणूस घर हे स्वप्नातलं घर एकदाच घेतो आणि त्याच्यासाठी प्रचंड मेहनत करत असतो. आज इथे आल्यानंतर या दोघांसोबत सुद्धा बरीच चर्चा झाली, याच्या आधीही बरीच चर्चा झाली आणि इथे तुम्हाला तुमचं घर तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे. म्हणजे इथे येणारा माणूस हा त्याचं स्वप्न कुठेतरी तुटलंय आणि आता ते बजेटमध्ये बसतच नाही आणि आता चाललो, असं होणार नाहीये. तर मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा. तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या बजेटमध्ये हे दोघेही तुम्हाला इथे देणार आहेत. त्यामुळे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण बघतोय की प्रचंड मेहनत सगळेच करतायत आणि ज्या पद्धतीने खर्च होतोय, साठवले जात आहेत पैसे, मुलांचे शिक्षण आहे, त्याच्यात एक स्वप्न बघणं आणि जे प्राईम सारखी मंडळी इतक्या ठामपणाने एक पायाभरणी करतात आपल्या स्वप्नांची, तर अतिशय ही आनंदाची आणि मला वाटतं की ही मराठमोळी माणसं आहेत, त्यामुळे मला जास्त आनंद होतोय त्यांना प्रेझेंट करताना. तर अर्थातच अभिमानाची गोष्ट आहे की आज जे प्राईमचा एक भाग म्हणून तुमच्या समोर मी व्यक्त होतीये. हो, खरंच अर्थातच एअरपोर्ट येणार आहे असं म्हटलं की आपल्याला माहितीये की किमती वाढलेल्या असतात, कारण अर्थातच अर्थव्यवस्था आहे. तिथे अनेक उद्योगधंदे येणार आहेत, अनेक कामं होणार आहेत किंवा रोजगार उपलब्ध मोठ्या प्रमाणात होणार आहेत. अशा वेळी करेक्ट 25 डिसेंबरला सुरू झालेलं आहे. अशा वेळेला प्रत्येकालाच असं वाटतं की एअरपोर्ट जवळ आपलं घर असावं किंवा तिथल्या आजूबाजूला जी व्हॅल्यू येते घरांना, तर त्यामुळे हे तिथला एक भाग आहे, याची ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे कुणालाही घर हवं असेल तर आमच्याकडे येऊ शकता. हो, मला खरं तर आवडेल, कारण यांनी दोघांनी मला पहिल्यांदा हे सांगितलं की इथे कुठलाही माणूस रिकाम्या हाताने जात नाही. म्हणजे त्याचं स्वप्न असेल तर त्याच्या बजेटमध्ये घर मिळतं आणि एकंदरीतच आजकाल आपण बघतो की कोट्यावधींच्या घरात गेलेले आहेत. अशा वेळेला आपलं बजेट तेवढं नसतं, पण त्यांनी पहिलाच शब्द सांगितलं की तुमचं बजेट तुम्ही जे घेऊन याल त्यात आम्ही तुम्हाला घर देणार आहोत. त्यामुळे मला नक्कीच आवडेल नवी मुंबईची रहिवासी म्हणून जगायला. मी शूटिंगसाठी खरं तर नवी मुंबईला फार कमी आले, पण उरण भागात माझं शूटिंग फार झालेलं आहे. तर त्यामुळे मला नवी मुंबई हे ऑलवेज आपल्या प्रत्येकालाच आवडणारीच जागा आहे. कारण रस्ते मोठे आहेत, ग्रीनरी आहे आणि वेल सेटल्ड असं एक शहर मला हे कायमच जाणवतं. त्यामुळे मला असं वाटतं की लोक नवी मुंबईकडे ओढा जास्त आहे लोकांचा.